नमस्कार. दिनांक 17 जून. कथेचं शीर्षक आहे देवीचा विडा आम्हीच दिला ना. इसवी सन 1871च्या फाल्गुनात वामन बुवा सप्तशृंगीला गेले. तेथे देवीचा तांबूल प्रसाद मागितला असता मिळाला नाही. तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना करताच देवीच्या मुखातील तांबूल त्यांच्या हातात आपोआप पडला. तेथून ते सटाण्यास देव मामलेदार यांच्याकडे गेले. तेथे सरकारी धनाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरनं देव मामलेदारांची चौकशी चालू असल्याचे व त्यातून ते निर्दोष सुटल्याचे पाहिले. तेथून ते पंढरपुरास आले. पंढरपुरास गंगा स्नान घालते वेळी त्या जागी त्यांना महाराजच दिसू लागले. मग ते अक्कलकोटास आले तेव्हा महाराजांनी प्रत्येक ठिकाणी काय घडले ते सांगून आपणच तेथे होतो याची खात्री पटवली. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला असे ज्ञानदेवांचा हरिपाठ सांगतो ते खरेच असणार. ते खोटे काय म्हणून असेल? क्षणभर देवाच्या दारात उभी राहणाऱ्याला जर चारही मुक्तींचा लाभ घडत असेल तर जो देव जन्मभर मनापासून देवाचीच केवळ संगत करीत असेल त्याला किती लाभ व्हावा. पण हे असे गणिताने सिद्ध होणारे प्रमेय नाही. देवाच्या दारात उभे राहण्यासाठी आवश्यक असा ज्ञानदेवाने जो क्षणभराचा कालावधी दिला आहे तो आधी आपल्याला साधता आला पाहिजे. त्यानंतर चारही मुक्ती साधण्याची गोष्ट ज्ञानबाची मेघ म्हणतात ना ती हीच. हा सर्व क्षण निर्वेद आणि निर्वेदच असायला हवा ही त्यातली खरी मेघ आहे. प्रपंचात आपणास चिंतेचे काळजीचे वेध सतत लागलेले असतात. चिंता काळजी नाही असा क्षणभरही काळ नसतो. घरात मुलाबाळात स्त्री इतकी गुंतलेली असते की क्षणभरासाठी ती प्रपंच बाजूला ठेवू शकत नाही. पुरुष पैसा मिळवण्यात आणि घरदाराच्या व्यवहारात गुंतून पडतो इतका की अखेरच्या श्वासापर्यंत तो पुढील येणाऱ्या क्षणाला काय वाढून ठेवले असेल या चिंतेतच राहतो. सहली सुट्टीला तीर्थयात्रेला जाणारे सर्व क्षेत्रातले सर्व थरातले स्त्री पुरुष सतत प्रपंचाचे ओझे घेऊनच सगळीकडे फिरत असतात. त्यांना मोकळा ढाकळा फुरसतीचा क्षणच मिळत नाही आणि सापडला असतो तो निर्वेद आणि निर्वेद असत नाही. कारण त्या दुर्मिळ क्षणीही ते प्रपंचाचाच विचार करत बसतात. पण वामन बुवांचे तसे नव्हते. त्यांचे लग्न झालेले नव्हते. देवाची आराधना उपासना त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. त्यामुळे साधू वृत्ती रक्तातच मुरलेली होती. त्यांच्या घराण्यातील पुरुष घरापेक्षा तीर्थक्षेत्रीच जास्त करून रमत असत. ब्रह्मनिष्ठ वामन बुवाही त्याला अपवाद नव्हते. त्यात महाराजांसारखे सद्गुरू त्यांना लाभले होते. त्यामुळे देव आणि गुरु दोघेही त्यांच्या पाठीशी होते यात नवल नव्हते. नवल याचे होते की इतके सारे असूनही वामन बुवा सगुणातून आणि कर्मकांडातून बाहेर पडतच नव्हते. देव आणि गुरूंची भक्ती सेवेत ते अखंड रमलेले असल्याने समीपता या मुक्तीचा अनुभव त्यांना क्षणोक्षणी येत होता. त्या भक्तीत समरस झाल्यामुळे स्वरूपता या अवस्थेचाही अनुभव घेत होतेच. देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता या अवस्थेचा लाभ त्यांना सतत मिळत होता. देवीच्या मुखातील तांबूल मिळावा अशी त्यांची इच्छा झाली. त्यांनी पुजाऱ्याकडे तशी मागणी केली. पण प्रसादाची ही विक्री करून पैसा कमावणाऱ्या पुजाऱ्यांना त्यांच्या भक्तीशी काही घेणे देणे नव्हते. पैसे दिल्याखेरीज प्रसाद नाही असे उद्धट उत्तर वामन बुवांना मिळाले. मग त्यांनी सरळ देवीलाच साकडे घातले. तेव्हा अचानक त्यांच्या पसरलेल्या हातात देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद पडला. तेथून ते सटाण्यास गेले. तेथे देव मामलेदारांसारख्या साधू पुरुषावर पैशाचा अपहार केल्याचा आरोप होऊन चौकशी चालू असल्याने त्यांना आढळले. पण देव मामलेदारांचे हिशोब चोख असल्याने व ते निर्दोष असल्याचे आश्चर्यकारकरित्या सिद्ध झाले. पुढे ते पंढरपुरास आले. पंढरपुरास गंगा स्नान घालताना त्या जागी त्यांना महाराज उभे असल्याचे दिसत होते. म्हणजे सर्वत्र सर्व काळ देव आणि गुरु यांचे साहचर्य अनुभवास येऊन सलोकता या मुक्तीच्या आनंदात ते वावरत होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते हा सलोकतेचा निर्मळ आनंद असतो व तो वामन बुवा सतत घेत होते. आता महाराज त्यांना सायुज्यता या मुक्तीचा आनंद याची देही याची डोळा देऊ पाहत होते. पण वामन बुवा सगुणातून बाहेर पडत नव्हते. कर्मकांड सोडत नव्हते. तीर्थयात्रा थांबत नव्हत्या. त्यांचे हिंडणे कमी होत नव्हते. म्हणून महाराजांनी
वामन बुवांना स्पष्टपणे विचारले. देवीच्या मुखातील विडा कोणी दिला? आम्हीच ना. मामलेदाराकडे काय झाले? तेथेही आम्हीच पाठराखण केली, पाहिलेत ना. पांडुरंगाची गंगा आम्ही घेतली, हेही पाहिलेत ना. याचा अर्थ वामन बुवा जेथे जेथे गेले तेथे तेथे महाराज त्यांची पाठराखण करीत होते. ते नित्याचा सांगातीचा होते. असे असूनही कच्च्या मडक्यासारखे का तासावे, फिरवावे, भाजावे लागते? आता स्वस्थ कधी होणार? असे विचारण्याचा त्यांचा हेतू होता. हा देव तो देव सर्वत्र हिंडणाऱ्या भटकभुंग्यांना महाराजांनी वामन बुवांचे निमित्त करून हा इशारा दिला आहे. आपली कुलदेवता, इष्टदेवता, आराध्य देवता, वास्तुदेवता, ब्राह्मण देवता सर्व काही महाराजच आहेत. त्यांच्या सान्निध्यात निर्वेद आणि निर्वेद असे राहून नामस्मरण करीत राहिल्यास बसल्या जागी चारही मुक्तींचा लाभ निश्चय करून आहे हे विसरू नये. असा निर्वेद आणि निर्वेद क्षण गाठावा आणि साधावा हे या लीलेचे मर्म आहे. धन्यवाद.